मित्राला असंच बोलता बोलता एकदा बोललेलो, की तुमच्या कोल्हापूरपेक्षा सातारचंच मटण लय भारी. त्याचा त्या दिवशी फोन आला, म्हटला पुण्याला जायला निघालोय, 2 तासात सातारला तुझ्याकडे पोहोचतोय. मला एकदम भारी मटण खायला घाल. म्हटलं आपणच बनवलं पाहिजे. पण नंतर एक चॅलेंज होतं ते म्हणजे 2 तासात सगळे पदार्थ कसे बनवायचे. तर आपल्या सोबत एखादा चांगला पार्टनर असेल ना, तर अशा अवघड गोष्टी एकदम सिंपल होऊन जातात. मी मटण शिजत घातलं, थोडंसं मीठ, हळद टाकून आज पातेल्यातच शिजवूया म्हटलं, कारण की रिस्क कुठली घेऊ शकत नव्हतो. तर मस्त असं मटण शिजलं. नंतर एका कढईत पहिला सुक्कं करून घ्यायचं म्हटलं. त्यासाठी थोडासा कांदा, मीठ, हळद, बेडगी मिरची पावडर आणि आजचा माझा पार्टनर होता तो म्हणजे हा चवभारीचा कांदा लसूण मसाला आणि चवभारीचा मराठा मसाला. या दोन्ही मसाल्यांमुळे माझं एकदम प्लॅन सॉर्टेड झाला. मला कुठलंच वाटण काय करायला लागलं नाही आणि चवीचं अजिबात टेन्शन नव्हतं. कारण की ह्यांच्या एकदम प्रूव्हन टेस्ट आहेत. झटपट होतात तयार सगळ्या डिशेस कितीही अवघड असू दे. आता तुम्ही हे मटणच बघा ना, किती बघता-बघता तयार पण झालं. अशाच पद्धतीने तांबडा रस्सा करून घ्यायचं म्हटलं. तांबड्या रस्स्यासाठी पण त्यांचा चवभारीचा कांदा लसूण मसाला आणि मराठा मसाला. एक मराठा मसाल्याचं पाकीट असेल, तर त्याच्यात आपला रस्सा आणि सुक्कं दोन्ही 1-1 किलोचं होऊन जाईल. नंतर थोडंसं अळणी करूया म्हटलं, कारण की त्यांच्याकडे तांबडा पांढरा असतो. सातारला पांढरा तर नसतो, पण हे अळणी असतो. अळणीसाठी आलं लसूणची पेस्ट, थोडंसं खोबरं, हळद आणि कोथिंबीर घेतली. त्यामध्ये थोडंसं मटणाचं अळणी ॲड केलं आणि अशा प्रकारे अळणी देखील तयार झालं. आता खिमा पण करूया म्हटलं. खिम्यासाठी तेल घेतलं, त्यामध्ये थोडेसे खडे मसाले, जेवढा खिमा होता तेवढाच कांदा चिरून घेतला आणि त्याच्यात खिमा शिजायला घातला. बाकी काहीच मसाले ॲड केले नाहीत. एकदा खिमा आणि कांदा छान शिजवून घेतलं, किमा एकदम सॉफ्ट झाला, की मग म्हटलं मसाले ॲड करूयात. इथे बेडगी मिरची पावडर, हळद, चवभारीचा कांदा लसूण मसाला आणि छान सगळं मिक्स करून घेतलं. थोडंसं एक टँगी फ्लेवर यायला टोमॅटो ॲड केला आणि लास्टला चवभारीच्याच मराठा मसाल्याने फिनिश केलं. अशा पद्धतीने खिमा देखील झटपट तयार झाला. मित्रांनो 2 तासाच्या आत असलं अप्रतिम जेवण तयार झालं ना, एकच नंबर. तर तुम्ही देखील ट्राय करा हे चवभारीचे मसाले. 1 ऑगस्टपासून Blinkitवर पुणे, मुंबई